रविकांत तुपकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन सुरू होतं, मात्र पोलीस व शेतकऱ्यांमध्ये रविकांत तुपकर यांच्यामध्ये राढा। खालापूर पोलिसांनी घेतले ताब्यात। नेमकं काय म्हटल्यात रविकांत तुपकर पाहूया। आणि आम्ही शेतकरी न्याय मागायला आल्यावर आम्हाला पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या घालतात, अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल। शेतकऱ्यांना देखील अडवलेला आहे, आपल्याला सुद्धा आता कोणत्या कायद्याने आम्हाला अडवलंय? आम्ही काय गुन्हा केलाय? आम्ही कर्जमाफी मागतोय, सोयाबीन कापसाला भाव मागतोय, आम्ही काय चुकीचं केलेलं आहे? आम्हाला अडवण्याचा अधिकार नाही, परंतु इंग्रजांपेक्षा सुद्धा भयानक पद्धतीने पोलीस प्रशासन वागते आणि सरकारच्या इशाऱ्यावर हे नाचतात। गावगाड्यातला शेतकरी याची 100% किंमत चुकती करेल, यांना याची जागा दाखवावी लागेल। अजूनही ठाम आहात का? बिलकुल, मी तुम्हाला सांगतो, शांततेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणारच आहोत। शेतकऱ्यांचा आवाज मुद्दामून दाबला जातो। यांना शेतकऱ्यांचे प्रश्न अजेंडावर आणायचे नाहीये, यांना औरंगजेब भावनिक प्रश्न आणायचे आहेत आणि शेतकऱ्याचा मुद्दा डायव्हर्ट करायचा अशी यांची भूमिका आहे। पण असं किती जरी केलं, आम्ही 22 वर्ष झाले चळवळीत काम करतोय, किती वेळा केसेस झाल्या, अटक झालं, फासावर लटकण्याची सुद्धा आमची तयारी आहे। पोलिसाच्या बंदुकीची गोळी झेलायला आम्ही तयार आहे, पण आम्ही मागे हटणार नाही अशी आमची भूमिका। पोलीस सरकारच्या दबावाखाली काम करतायत असं वाटतंय का? पोलीस सरकारमधल्या लोकांच्या हातातले बावले आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचतायत। इंग्रजाच्या काळात जशी परिस्थिती होती तशीच आताची परिस्थिती आहे, पण तुम्हाला 100% सांगतो, याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील। महाराष्ट्रामध्ये बलात्कार करणारे, खून करणारे मोकाट फिरतात आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज म्हणून जो रस्त्यावरची लढाई लढतो त्याला तुम्ही इतका दडपशाहीने आत टाकतात। लाज वाटली पाहिजे या सरकारला। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार सत्तेवर आलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा या सरकारला काही अधिकार नाही। लाडक्या बहिणीचं सरकार आहे असं देखील सरकार म्हणते। लाडक्या बहिणीचं सरकार असतं तर सरकारचा प्रतिनिधी एखादा आला असता आणि या बहिणीची विचारपूस केली असती की बाई तुझं दुखणं काय आहे, तुला सोयाबीनला पैसे पाहिजे की तुला लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजे? लाडक्या बहिणींना अमानवीय पद्धतीने अटक